आजच्या या विश्लेषणात पाहूया, टाइम ट्रॅव्हल म्हणजे वेळेतून प्रवास करणं खरंच शक्य आहे की फक्त एक काल्पनिक कथा? क्षणार्धात थेट भविष्यात घेऊन जाणारे एखादं मशीन खरोखरच अस्तित्वात असेल तर अशी कल्पना करा. धक्कादायक वाटेल, पण विज्ञानानुसार वेळेतून असा प्रवास खरोखरच शक्य होऊ शकतो, अगदी 100%. कारण वेळ हे फक्त घड्याळ नाहीये. लांबी, रुंदी आणि उंचीसारखाच तो एक चौथा भौतिक आयाम आहे. म्हणजे बघा, जसं आपण अवकाशात सतत फिरत असतो ना, अगदी तसंच आपण वेळेतही सतत पुढे सरकत असतो. आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार 2 गोष्टी वेळेची गती कमी करू शकतात. एक प्रकाशाचा वेग आणि दुसरं प्रचंड गुरुत्वाकर्षण. पहिली पद्धत बघू. एखादं रॉकेट जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असेल तर त्या आतली वेळ खूपच हळू चालते. म्हणजे पृथ्वीवर 10 वर्षे उलटून जातील, पण त्या वेगाने जाणाऱ्या अंतराळवीरासाठी फक्त 2 वर्षच गेली असतील. याचाच अर्थ तो अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवर परत येईल तेव्हा त्याने थेट भविष्यातच उडी मारलेली असेल. भारी ना? दुसरी पद्धत म्हणजे गुरुत्वाकर्षण. ब्लॅक होलसारख्या प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी वेळेची गती अक्षरशः वेडीवाकडी होते. ब्लॅक होलजवळ थांबलं तर बाहेरील जगात अनेक वर्ष निघून जातील आणि ती व्यक्ती थेट भविष्यात पोचेल. पण खरी गंमत इथे आहे, आपण उलट दिशेने म्हणजेच चक्क भूतकाळात प्रवास करू शकतो का? विज्ञानात वर्महोल नावाची एक संकल्पना आहे. हा स्पेस आणि टाईमला दुमडणारा शॉर्टकट भूतकाळात जाण्याचा मार्ग ठरू शकतो. पण दुर्दैवाने भविष्यासारखे भूतकाळात जाण्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे अद्याप नाहीत. आत्तापर्यंत हे कुणालाही जमलेलं नाहीये. पण हे सगळं फक्त हवेत नाहीये बरं का. नासाच्या प्रत्यक्ष प्रयोगांनी वेळेतील हे बदल खरोखरच सिद्ध केलेत. हे खरंच आश्चर्यकारक आहे. अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी वेळ खरोखरच अगदी थोड्या फरकाने का होईना पण हळूच चालते. थोडक्यात काय तर अत्यंत सूक्ष्म पातळीवर का होईना पण भविष्याकडे जाणारा हा वेळेचा प्रवास आधीच सुरू झालाय. निष्कर्ष असा की भविष्यात जाणं शक्य आणि सिद्ध आहे, पण भूतकाळातील प्रवास हे अजूनही एक न सुटलेलं रहस्य आहे. यातून हे स्पष्ट होतं की वेळेत बदल करणं ही एक खरीखुरी वैज्ञानिक शक्यता आहे, कोणतीही काल्पनिक कथा नाही. जाता जाता एका प्रश्नाचा नक्की विचार करा. कधी संधी मिळालीच तर कोणत्या काळात प्रवास करायला आवडेल, भविष्यात की भूतकाळात?